नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय इंग्रजी, 8वीच्या इंग्रजी विषयाची पहिली कविता आपण अभ्यासलेली आहे. युनिट नंबर 1.1 बी द बेस्ट वी हॅव लर्न. युनिट नंबर 1 that is 1.1 be the best. बी द बेस्ट ही कविता आपण अभ्यासलेली आहे. त्यानंतर याच्यावरचे काही प्रश्न आणि त्याच्यावरती जे एक्सरसाइज विचारलेली आहे ते एक्सरसाइजवरती आपण आज चर्चा करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला दोन प्रश्न मी दिलेले होते. ते असे होते की व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन ए पाईन ट्री अँड ए स्क्रब. पाईन ट्री मध्ये आणि स्क्रब मध्ये काय फरक आहे. व्हॉट डू पीपल लाईक टू सी अलॉंग द हायवे. रस्त्यावरून जात असताना लोकांना काय पाहायला आवडतं, हा एक प्रश्न आपण या ठिकाणी दिलेला होता. आणि तिसरा प्रश्न असा आहे की व्हॉट इज द मेसेज गिवन ॲट द एंड. की शेवटी या कवितेच्या शेवटी तुम्हाला काय संदेश दिला गेलेला आहे. या तीन प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत. म्हणजे ही कविता आपल्याला समजली असा त्याचा अर्थ होईल. बरोबर. आता पान नंबर 4 करा. पान नंबर 4 वरती इथे दोन सर्कल्स दिलेले आहेत. एक लिटिल सर्कल आहे आणि हा बिग सर्कल आहे. बरोबर. पान नंबर 4 वरती जर आपण बघितलं तर एक छोटा सर्कल आहे, एक छोटासा गोल काढलेला आहे बघा, आणि ह्याच्यापेक्षा एक मोठा गोल काढलेला आहे. राईट. दोन गोल असे या ठिकाणी काढलेले आहेत. काय एक्सरसाइज आहे बघूया आपण. ऍक्टिव्हिटी फर्स्ट, इंग्लिश वर्कशॉप. रीड द वर्ड्स और नेम गिवन बिलो. खाली दिलेले शब्द किंवा नावे वाचा. पुट द बिग साइज्ड अँड बिगर वन इन द बिग सर्कल. म्हणजे जे नावं मोठी साईज दाखवतात ते मोठ्या सर्कलमध्ये द्यायचं. अँड द स्मॉलर वन इन अ स्मॉल सर्कल. आणि जे साईजने छोटे आहेत किंवा छोट्या नावासाठी जे ओळखले जातात ते नाव हे स्मॉल सर्कल मध्ये द्यायचं. आता लक्षात आलं तुमच्या बिग सर्कल आणि स्मॉल सर्कल का दिला. छोटा गोल आणि मोठा गोल असे दोन गोल दिले. जी मोठी वस्तू आहे, जी मोठी वस्तू दर्शवते ते मोठ्या सर्कल मध्ये द्यायचं, आणि जी छोटी वस्तू दर्शवते त्याला छोट्या सर्कल मध्ये द्यायचं. आता या ठिकाणी विविध नावं दिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, मस्की, ट्री, पाईन, लेक, बास, बुश, हायवे, स्क्रब, रील, सन, स्टार अँड ट्रेन. हे सगळे शब्द या ठिकाणी आपल्याला कवितेमध्येच हे सगळे शब्द आहेत. ते जे मोठ्या अशा अर्थाने आलेले आहेत किंवा ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे मोठा मोना आहे म्हणून तो मोठ्या सर्कलमध्ये द्यायचा. जो छोटा या अर्थाला असेल शब्द तो छोट्या सर्कलमध्ये द्यायचा. फॉर एक्झाम्पल बघूया आपण. मस्की अँड ट्री. आता बघा, ट्री हा छोटा असतो का मोठा असतो. ट्री हा मोठा असतो. बरोबर. ठीक आहे. झाड मोठा असतं आणि स्क्रब म्हणजे बुश जे असते ते छोटा असतं. राईट. मग स्क्रब किंवा बुश हे कुठेही या ठिकाणी छोट्या सर्कलमध्ये स्क्रब किंवा बुश. आता या ठिकाणी पहिल्यांदा दिलेलं आपल्याला काय सांगितलं. इफ यू कांट बी ए पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी ए स्क्रब इन अ व्हॅली. बघा, म्हणजे हिल या ठिकाणी मोठा जो शब्द आहे तो काय आहे. पाईन. ठीक आहे. पाईन काय आहे. ट्री आहे. पाईन हे झाड आहे. राईट. आणि जर तुम्हाला झाड नाही होता आलं तर काय व्हावं, काय सांगितलं. स्क्रब व्हावं सांगितलं. स्क्रब छोटीशी ही झुडूप आहे. ठीक आहे. झाडाचं झुडूप आहे. ट्री उंच आहे. याच्यामध्ये स्क्रब आणि ट्री याच्यामध्ये मोठं काय आहे. ट्री आहे. छोटं काय आहे. स्क्रब. राईट. म्हणून मोठा आपण मोठ्या सर्कल मध्ये लिहिलं, छोटी वस्तू छोट्या सर्कल मध्ये द्यायचं. समजलं का तुम्हाला हा. मग बाकीचे उदाहरण तुम्ही या ठिकाणी द्यायचे. मस्की आहे, ट्री, पाईन, लेक. पाईन पण आता कुठेही इकडेच येईल. पाईन हे उंच झाड असतं. ठीक आहे.
आणि इकडे काय येईल मग बुश, छोटं झाड असतं हे बुश. स्क्रब ट्री पेक्षा स्क्रब छोटं, स्क्रब पेक्षा बुश छोटं आणि बुश पेक्षा परत ग्रास हे छोटं, राईट. आता बघा सन आणि स्टार मध्ये कुठलेही आज आणखी उदाहरण घेऊ. सन मोठा असतो का स्टार मोठी असते? सन मोठा असतो आहे ना, सूर्य मोठा असतो. मग ते कुठे लिहिणार आपण? मोठ्या सर्कल मध्ये. इथे लिहा सन आणि इकडे काय लिहिणार? स्टार. ही सनच्या तुलनेमध्ये, सूर्याच्या तुलनेमध्ये चांदणी ही कशी असते? लहान असते. म्हणून ते आपण लहान सर्कल मध्ये घेतलं आणि जे मोठा आहे ते सन हे मोठ्या सर्कल मध्ये घेतलं. आता लक्षात आलं असेल तुमच्या, मोठी वस्तू मोठ्या सर्कल मध्ये लिहा, छोटी वस्तूचं नाव छोट्या सर्कल मध्ये लिहा. असं हे सर्कल तुम्ही पूर्ण करायचं. आपण उदाहरण म्हणून 2-3 नावं या ठिकाणी घेतली आहे. पुढची ऍक्टिव्हिटी बघूया आपण. सेकंड, फॉर्म ग्रुप्स ऑफ 4. 4 मुलांचा ग्रुप करा. रीड ईच स्टांजा इन द पोएम टर्न बाय टर्न. आणि 4 स्टांजा या कवितेमध्ये आहेत. प्रत्येकाला एक एक स्टांजा वाचायचा आहे, प्रत्येकाने एक एक कडवं वाचायचं आहे. एक एक करून हे वाचन आपण कवितेचं पूर्ण करायचं आहे. त्यानंतर ऍक्टिव्हिटी थर्ड बघूया. फाइंड अँड राईट द पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स साठी आपल्याला परत कवितेकडे बघावं लागेल. पान नंबर 3 वरती या रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधायचे आहेत. आता रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? यमक जुळणारे शब्द, बरोबर. आता यमक जुळणारे शब्द जेव्हा आपण शिकत असतो किंवा आपण शिकलेलो आहोत, यमक सगळ्यांना माहिती आहे, मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये आपण कवितेची यमक जुळणारे शब्द हे काढत असतो. तर 2 गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाचे शिकायचे आपल्याला हे आहेत की यमक जुळवणारे शब्द काढत असताना आपण ओळीतले शेवटचे शब्द फक्त गृहीत धरत असतो, बरोबर. कुठले शब्द गृहीत धरतो आपण? ओळीतले शेवटचे शब्द. आता बाकीची ओळीशी आपल्याला काही घेणं देणं नसतं, त्याचा शेवट कसा झाला हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि ते शब्द, शेवटचे जे शब्द थोडासा एकसारखा जर उच्चार येत असेल, शेवटचे जे शेवटच्या शब्दामध्ये जे काही शेवटचे अक्षर आहेत ते जर त्याचा उच्चार सारखा येत असेल तर आपण ही यमक जुळली असं म्हणतो. मग उच्चार सारखा येत नसेल तर ती यमक जुळणारे शब्द नसतात. फॉर एक्झाम्पल पान नंबर 3 वरती पहा. पहिलं स्टांजा घेऊया आपण. पूर्ण वाक्य आता मी लिहित नाही, फक्त वाचतो आणि त्याच्यातला आपल्याला शेवटचा शब्द तेवढा गृहीत धरायचा असतो. रायमिंग स्कीम आणि रायमिंग वर्ड काढत असताना ओळीतले फक्त शेवटचे अक्षर आपण गृहीत धरायचे. लक्षात घ्या. इफ यू कांट बी ए पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. काय आला शब्द याच्या त्या ठिकाणी? शेवटचा. पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आला हिल. दुसरी ओळ वाचूया. बी ए स्क्रब इन द व्हॅल्यू बट बी. शेवटचा शब्द बी. तिसरी ओळ. द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. रील. बी ए बुश इफ यू कांट बी ए ट्री. काय केलं आपण? यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या काढत असताना प्रत्येक ओळीतला शेवटचा शब्द गृहीत करा. हे सगळे पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे, दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे ती, तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे रील आणि चौथ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे रील, राईट. आता ह्याचे उच्चार करा प्रॉपरली. हिल आणि बी यांचा उच्चार एकसारखा येतोय का? हिल आणि बी नाही. मग पहिल्याचा उच्चार दुसरा सारखा येत नसेल तर पहिल्याचा उच्चार तिसऱ्या बरोबर बघायचा. हिल रील येतोय उच्चार. हिल अँड रील सारखा उच्चार येतो ना. शेवटी या शब्दांच्या ल आहे. हिल रील, राईट. मग ही एक जोडी झाली. हिल आणि रील यांचा उच्चार सारखा असल्या कारणानं ही झाली यमक जुळवणाऱ्या शब्दांची जोडी. हिल अँड रील, राईट. तर पहिलं आणि तिसरं शब्द जो आहे हा एकमेकाशी राईम करतोय म्हणून आपण ही जोडी दिली हिल आणि रील. आता पुढची बघा. परत हिल आणि ट्री होत नाही. मग दुसरा शब्द घ्या. दुसरा शब्द तिसऱ्याशी जुळतोय का बघा? बी अँड रील नाही. मग दुसरा शब्द चौथ्याशी जुळतोय का बघा? बी ट्री. बघा एकच उच्चार येतोय, बरोबर. बी ट्री येते ना.
मग दुसरी याच्यामधली रायमिंगची जोडी होईल बी अँड ट्री. बी ट्री, बरोबर. त्याचा उच्चार एकसारखा येतोय. मग आपण पहिला जो स्टांजा आहे त्या स्टांजामध्ये पहिले शेवटचे 4 शब्द बघितले की जे आपल्याला रायमिंग वर्ड्स शोधण्यासाठी गरजेचे आहेत आणि त्याचा उच्चार व्यवस्थित केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ही रील आणि हिल, बी आणि ट्री ही या 2 जोड्या आपल्याला पहिल्या स्टांजामध्ये रायमिंगच्या सापडल्या. आता दुसरा स्टांजा बघूया. इफ यू कॅन बी ए बुश बी ए लिटिल अ बिट ऑफ ग्रास. पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द ग्रास. अँड सम हायवे हॅपियर मेक. शेवटचा शब्द आहे मेक. इफ यू आर ए मस्की देन जस्ट बी ए बास. बट द लिवलीएस्ट बास इन द लेक. बघा आता ह्याच्यामध्ये राईम स्कीम जोड्या सांगा मला कुठल्या आहेत. ग्रास मेक होते नाही होत. मग हा शब्द सोडून द्या. ग्रास बास होत आहे. ग्रास अँड बास ही पहिली जोडी आपल्याला या ठिकाणी सापडली. ग्रास अँड बास. आता ग्रास अँड लेक नाही. आता दुसरा शब्द घेऊया. मेक बास नाही. मेक लेक होती ही जोडी. मेक लेक. मग आणखी एक जोडी आपल्याला या ठिकाणी सापडली ती म्हणजे मेक अँड लेक. असं पहिल्या स्टांजामध्ये 2, दुसऱ्या स्टांजामध्ये 2 अशा जोड्या आपल्याला या ठिकाणी सापडलेल्या आहेत. आता तिसऱ्या आणि चौथ्या स्टांजामध्ये तुम्ही रायमिंग वर्ड्स या ठिकाणी शोधायचे. येईल ना तुम्हाला? ओके. तर या ठिकाणी आपण छोटा सर्कल, मोठा सर्कल, छोटी वस्तू छोट्या सर्कलमध्ये आणि मोठी वस्तू मोठ्या सर्कलमध्ये न्यायला शिकलो. त्यानंतर कवितेच्या रायमिंग वर्ड्स कसे काढायचे हेही आपण या ठिकाणी आज शिकलेलो आहोत. तर ह्या 2 ॲक्टिव्हिटी पूर्ण करा आणि याचे फोटो काढून मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाका. तर या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या ॲक्टिव्हिटी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.